नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. आता ऊन खूपच पडायला लागलंय, तर मुलांना सारखं काही ना काही फ्रीजमधलं पिऊ वाटतं किंवा आईस्क्रीम वगैरे असं खाऊ वाटतं. तर टरबूज पण होतं घरात, तर आज छान टरबूजचा मिल्कशेक बनवणार होते. तर खूप रेड होते टरबूज, छान असं लाल दिसत होतं, पण ना बाहेर उन्हाचा प्रकाश पडल्यामुळे ते वेगळाच कलर दिसत होता शूटमध्ये. तर छान त्याचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतले मी. आणि ना कितीही सांगितलं तरी मुलांना काही तर मोठ्यांना पण थंडगार खाऊ वाटतंच किंवा पिऊ वाटतं. म्हणून आपण मुलांना किती नाही म्हणून कितीही म्हणा, पण निदान उन्हाळ्यात तरी त्यांची हौस आपण पूर्ण करायलाच पाहिजे. तर तुम्ही घरच्या घरी अशा रेसिपी करू शकता. तर हे बघा, छान छोटे क्यूबमध्ये मी टरबूज कट करून घेतलं होतं. तर तुम्ही याला मिक्सरमधूनही फिरवू शकता किंवा असंही मॅश करू शकता. तर मी साधारण 1 किलो टरबूजाचे ज्यूस बनवणार होते मिल्कशेक. त्यासाठी मी अर्धा पाव दूध घेतलं होतं, अर्धी वाटी साखर घेतली होती. तर तुम्ही किती क्वांटिटी बनवता त्याच्यावरती आहे. आणि इकडे मी सब्जा बीज ना 2 चम्मच पाण्यात टाकून ठेवले होते. इकडे मी छोटं मटकं छान माझ्याकडे, त्याच्यातच मी सगळे आपले टरबूज घालून घेतले होते आणि छान हातानेच मॅश करून घेणार होती, कारण आपल्याला त्याचं खूप ज्यूस नको, क्रश पण पाहिजे होता. तर अर्धवट झाल्यानंतर मी अर्धी वाटी ते दूध घेतलेलं, अर्धा पाव ते घालून घेतलं. दूध तापून गार झालेलं दूध होतं आणि मी हे 4 लोकांसाठी ज्यूस बनवणार होते मिल्कशेक. तर मग 4 चम्मच साखर घालून घेतली आवडीनुसार. अजून परत आपण छान त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि बर्फ घालून घेतला होता मी, कारण खूप असं थंडगार छान वाटतं. म्हणजे फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही आपल्याला ज्यूस, कारण दूध पण थंडच होतं. आणि पाणी वगैरे काहीच नाही घालायचं, दुधातच छान होतं. आणि टरबुजाचं ऑलरेडी पाणी सुटतंच. तरी दिसायला पण एवढं छान दिसत होतं. मुलांना तर असे कलरफुल वगैरे तर खूप आवडतं. तर एका ग्लासमध्ये मी प्लेन ठेवणार होती, कारण मुलांना काही वेळेस आवडत नाही ते सब्जा बीज वगैरे घातलेलं. आणि एका ग्लासमध्ये मी सब्जा बीज घालून घेणार होती, जे की मोठे आपण घेऊ शकतो त्याला. आणि चवीला पण खूप छान राहतं, ते काही एवढं हे लागत नाही. आणि थंडावा देण्यासाठी खूप छान राहतं सब्जा बीज ही शरीरासाठी. तरी हे घालून घेतलं. सब्जा म्हणजे तुळशीचे बीजही बोलले जातात. ते तुम्ही इझी कुठेही भेटतं, दुकानावर वगैरे, ग्रोसरी स्टोअरमध्ये भेटून जातं ते. तर उन्हाळ्यात ते शरीरासाठी चांगलंच राहतं आणि घ्यायलाच पाहिजे. तरी एका ग्लासमध्ये घातलं मी आणि 1 ग्लास प्लेन ठेवला होता. वरून परत थोडं सब्जा बीज घालून घेतलं. तर तुम्ही नक्की करून बघा, कारण एकदा जर तुम्ही करून बघितलं ना तर तुम्हाला खूप आवडेल. आणि मुलांना तर खूपच आवडतं हे. अजून एक बर्फ क्यूब मी घालून घेतले त्याच्यावरती. तर छान तयार होतं आपलं टरबुजाचा मिल्कशेक किंवा ज्यूस बोलू शकता तुम्ही. तर तुम्ही नक्कीच करून बघा, कारण खूप टेस्टी लागतं हे, बाहेरचं काही ज्यूस वगैरे मागवायपेक्षा. आणि तुम्हाला जर हा मिल्कशेक आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.